नमस्कार मित्रांनो, मी विशाल उबाळे. मित्रांनो, 2020 ते 22 या कालावधीमध्ये जे शेती पिकाचे नुकसान झाले होते त्याचे नुकसान भरपाई वाटप करण्यात येत आहे. तर त्यासाठी 26 जिल्हे हे पात्र ठरणार आहे. तर कोणते जिल्हे पात्र ठरणार आहे, तसेच याचे शुद्धीपत्रक काढण्यात आलेले आहे. तर या जी आर मध्ये काय, शुद्धीपत्रकामध्ये काय दिलेले आहे, आपण इथे सविस्तरपणे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, इथे तुम्ही जी आर मध्ये बघू शकता, राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचे हे शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडून दिनांक 27 मार्च 2024 रोजी हे शुद्धीपत्रक काढण्यात आलेले आहे. तर शुद्धीपत्रकमध्ये तुम्ही पाहू शकता, सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी दिनांक 21/2/2024 च्या शासन निर्णयान्वये निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती. तर तेव्हा रुपये 106,64,84,000 एवढा निधी हा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता परत शुद्धीपत्रकामध्ये रुपये 112,19,21,000 इतकी रक्कम ही वाढवण्यात आलेली आहे. तसेच तुम्हाला हा जी आर म्हणजेच हे शुद्धीपत्रक www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही तुम्हाला पाहायला भेटेल. तसेच हे शुद्धीपत्रक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, तुम्ही त्यावरही क्लिक करून तुम्ही हे शुद्धीपत्रक पाहू शकता. व यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहे तर तुम्ही ते पाहू शकता. रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, पालघर, त्यानंतर भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, तसेच गडचिरोली, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, त्यानंतर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, बीड, कोल्हापूर असे हे जिल्हे यामध्ये ऍड करण्यात आलेले आहे. तसेच नुकसान भरपाई शेताचे जे नुकसान झाले आहे त्यांनाही भेटणार आहे. तसेच शेतजमिनीचे नुकसान म्हणजेच तुमची पुरामध्ये शेती वाहिलेली आहे अशा शेतकऱ्यांनाही याचे नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे घरे पूर्णतः शेतीग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी, वस्तुरित्या अर्थसहाय्य यांनाही हे नुकसानीचे पैसे मिळणार आहे. तसेच यामध्ये भरपूरच दिलेलं आहे. तसेच राहते शिबिर, त्यानंतर दुकानदार, टपरीधारक असे भरपूर आहे. तुम्ही हे शुद्धीपत्रक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करून तुम्ही हे पाहू शकता. अशी महत्वपूर्ण माहिती होती. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच इतर मित्रांपर्यंतही व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.